तर आज आपण लर्न करेलो नॅचरल रिसोर्स. याचा आपला आज लास्ट लेक्चर आहे. ओके, म्हणजे आज आपला हा चॅप्टर संपणार आहे. आता यामध्ये फर्स्ट टॉपिक जो आहे आपला तो आहे प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. तर आपण काय पाहिलं की लँड हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि लँडच्या आतमध्ये वेगवेगळ्या लेयर्स आपण पाहिल्या आणि आपण हे पण पाहिलं की जमिनीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण खाली जातो तस तसं सॉइलचं प्रमाण, मातीचं प्रमाण काय होत जातं कमी आणि बेडरॉक आणि खडकांचं प्रमाण काय होत जातं वाढत होत जातं, जास्त होत जातं. आता ही सरफेसच्या वरच्या भागामध्ये जी माती आहे ते ऍक्च्युअली ही माती कशी तयार होते ते आपण डिस्कस करू. पहिला पॉइंट लक्षात घ्या की ही जी सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस आहे ही कशी प्रोसेस आहे. इट इज अ नॅचरल प्रोसेस. म्हणजे आपण प्रयोगशाळेमध्ये किंवा एखादा एक्सपेरिमेंट करून जी माती तयार करतो तशी ही प्रोसेस आहे का, म्हणजे मुद्दामून तयार करावी लागते का, नाही. तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. खडकांचं विदारण होतं, त्याला वेदरिंग म्हणतात, आणि त्यापासून सॉइलचं काय होतं फॉर्मेशन. तर पहिला पॉइंट लक्षात आलं की माती तयार होणे ही कोणती प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू आपण, नॅचरल प्रोसेस. वेदरिंग ऑफ बेडरॉक्स सप्लाय अबायोटिक कंपोनंट्स. आता पहा, माती तयार होण्यासाठी काही अजैविक घटक लागतात. जसं की मातीमध्ये तुम्हाला माहित आहे की बरेचसे, तुम्हाला माहिती आता आपण म्हणतो की सुपीक मातीमध्ये पीक काय येतात कारण त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे, बरोबर. तर हे जे पौष्टिक घटक म्हणू आपण न्यूट्रियन्स, हे मातीमध्ये जे येतात तर अबायोटिक कंपोनंट्स त्यांना प्रोव्हाइड कोणाकडून केले गेले, वेदरिंग ऑफ बेडरॉक्स, म्हणजे खडकांचं विदारण होतं आणि विदारण झाल्यानंतर काही अजैविक घटक है ना, अजैविक घटकांचा काय होतो पुरवठा होतो आणि ज्यामुळे कशाचं फॉर्मेशन होतं, सॉइल मातीचं फॉर्मेशन होतं. बेडरॉक्स ब्रेक इनटू पीसेस. आता हे जे खडक आहे हे लहान लहान तुकड्यामध्ये विभागल्या जातं. का विभागल्या जात असेल बरं, कारण जमिनीत वाढणारे काय आहे झाडे, झाडांची मूळ रूट्स कुठे पसरलेली आहेत खाली जमिनीमध्ये, ती खडकापर्यंत पोहोचतात. ते खडकाचं लहान लहान कणांमध्ये रूपांतर करू शकतात. त्यानंतर त्यामध्ये काही इन्सेक्ट्स तयार होतात. काय तयार होतात, कीटक, वॉर्म्स, बरोबर आहे का, बॅक्टेरिया, यांचं काय होते तर निर्मिती होते आणि ती माती भुसभुशीत होते, बरोबर. तर अशा पद्धतीनं जे बेडरॉक आहे ते पीसेस मध्ये म्हणजे लहान लहान तुकड्यामध्ये काय होतं त्याचं विभागणी होते आणि त्यापासून हळूहळू माती तयार व्हायला काय होते सुरुवात होते. स्टोन्स, सँड, सॉइल्स आर फॉर्म. जेव्हा खडकांची लहान लहान तुकडे होतात तेव्हा त्यापासून काय काय तयार होतं बरं, स्टोन्स, दगड तयार होतात, सँड काही प्रमाणात माती, वाळू पण तयार होते है ना. सॉइल म्हणजे माती आणि सँड म्हणजे वाळू, काही प्रमाणात वाळूंचं पण प्रमाण त्या ठिकाणी असतं. त्यानंतर स्लो कंटिन्युअस प्रोसेस. आता ही जी नॅचरल प्रोसेस पाहिली आपण सॉइल फॉर्मेशनची, ही प्रोसेस जी आहे ही काय एकाएकी घडते का, नाही. तर या प्रोसेसला बराचसा कालावधी लागतो, म्हणजे अतिशय जास्त कालावधी घेणारी ही प्रोसेस आहे. आणि याचा अंदाज तुम्हाला कसा येईल, पाईप दिला आहे की तुम्हाला माहित असेल की मातीचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी हंड्रेड्स ऑफ इयर्स लागतात, म्हणजे शेकडो वर्षाचा कालावधी हे मातीची किती लेअर 2.5 सेंटीमीटर एवढ्या जाड थर मातीचा तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात, हंड्रेड्स ऑफ इयर, म्हणजे शेकडो वर्षाचा काळ लागतो त्या ठिकाणी, हंड्रेड्स ऑफ इयर्स, शेकडो वर्षाचा काय लागतो कालावधी लागतो. किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की थाउजंड्स ऑफ इयर्स, हजारो वर्षाचा कालावधी लागतो. ओके, हंड्रेड्स ऑफ इयर्स म्हणा
किंवा थाउजंड्स ऑफ इयर्स म्हणा. ओके, तर ओव्हरऑल इथं 100 ला वाटण्यास तुम्ही निग्लेक्ट करा. ठीक आहे, तर आपण काय कॅरी करून चालू. थाउजंड्स ऑफ इयर्स म्हणजे हजारो वर्षाचा कालावधी कशासाठी लागतो? 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी. आता हा कालावधी निश्चित का नाही? कारण खडक कोणत्या प्रकारचा आहे, त्याला इतर जे पोषक गोष्टी आहेत त्या किती प्रमाणात भेटतात यावर कालावधी कमी जास्त होऊ शकतो. पण सामान्यपणे लक्षात ठेवायचं की 2.5 सेंटीमीटरचा मातीचा थर तयार होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर्स त्या ठिकाणी इसेन्शियल असतात. आता आपण पाहिलं की माती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. किती सेंटीमीटरचा? 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी. त्यानंतर आता रिझन्स फॉर डिस्ट्रॉइंग सॉइल. आता हे लक्षात घ्या, ही माती तयार होण्यासाठी आपण पाहिलं की बराच कालावधी लागतो. पण पहा की आपण वृक्षतोड केल्यामुळं, जंगलतोड केल्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळेस पावसाच्या पाण्यासोबत काय होते, जी तुम्ही पाहिलं ना, पावसाचं पाणी जेव्हा वाहतं तेव्हा ते कसं असतं, थोडस गढूळ असतं. आणि गढूळ कशामुळे होतं? कारण त्यामध्ये काय मिक्स झालेले असते? माती. आणि ही इतक्या जास्त प्रमाणात पाण्यासोबत माती वाहून काय गेली? कारण आपण काय केलं नाही? वृक्षारोपण केलं नाही. वृक्षारोपण केलं असतं तर ही माती वाहून गेली असती का? नाही. आता आणखीन काही कारण आहेत ज्याच्यामुळं सॉइल ही डिस्ट्रॉय होते. ते कारण आपण पाहू. पहिला आहे फ्लड. फ्लड म्हणजे काय? महापूर. तुम्हाला माहिती आहे, पूर आला किंवा पावसाचं प्रमाण जास्त असेल तशा वेळेस पुराच्या पाण्यासोबत माती वाहून जाते. हे मातीचं काय आहे? नुकसान आहे. स्टॉर्म्स, कधी कधी वादळ वारा सुटतं पहा, त्याच्यासोबत काय होते? माती सुद्धा उडून जाते. बरोबर आहे का? मग अशा वेळेस स्टॉर्म्स जे आहेत, वादळ जे आहेत, हे सुद्धा सॉइलला डिस्ट्रॉय करणारा एक फॅक्टर आहे. त्यानंतर ह्युमन ऍक्टिव्हिटीज, एक्झाम्पल मायनिंग. आणि काही मानवी कारण सुद्धा त्याला कारणीभूत आहे पहा. आपण झाडं न लावणे. त्यानंतर इथे कारण दिलं आहे मायनिंग म्हणजे खाणकाम. खाणकामाच्या वेळेस काय करावं लागतं बरं? जमीन खोदून आपण खनिजे बाहेर पडतो. अशा वेळेस नुकसान कशाचं व्हायलं? मातीचं. म्हणजे खाणकाम मध्ये सुद्धा मातीचं प्रचंड प्रमाणात काय होतं? नुकसान होतं. आता मातीचं आणखी नुकसानचे कारण सांगू तुम्हाला. आजकाल आपण शेतीसाठी काय करायलो? केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खतांचा वापर करायलो, औषधांची फवारणी करतोय की नाही? त्याला इन्सेक्टिसाइड्स, त्यानंतर आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे काही आहे औषध आहेत, हे ना, युरिया सारखी खतं आहेत. तर याचा अतिवापर केल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी काय व्हायला? जमिनीची सुपीकता कमी व्हायला. म्हणजेच एक प्रकारे सॉइल काय व्हायली? त्या ठिकाणी डिस्ट्रॉय व्हायली. यानंतर आपण पाहिलं होतं की जमिनीच्या सर्वात वरच्या थरामध्ये कशाचं प्रमाण असतं? ह्युमस. मग हे ह्युमस काय आहे ते आपण समजून घेऊ. फॉर्म ऑन सॉइल ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स ड्यू टू मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव काय करतात? मृत सजीव है ना, किंवा जे पालापाचोळा असेल तर यांचं काय करतात? विघटन करतात. डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय? विघटन करणे. विघटन म्हणजे लहान लहान कणामध्ये त्यांचं रूपांतर करायचं. आणि डिकम्पोजिशन केल्यामुळं काय होतं की प्लांट्स आणि अॅनिमल्स मधलं जे युजफुल कंटेंट आहे तो जमीन मध्ये म्हणजे मातीमध्ये मिक्स होतो. आणि म्हणून जमिनीच्या वरच्या थरामध्ये कशाचं फॉर्मेशन होतं? ह्युमसचं फॉर्मेशन होतं. ह्युमस सॉइलला कशाचा पुरवठा होतो? न्यूट्रिएंट्स म्हणजे जे मातीला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये आहे यांचा पुरवठा होतो. इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग सॉइल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन सॉइल. आणि पहा, पावसाचं पाणी जे आहे हे जमिनीमध्ये मुरतं. या मुरण्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? सॉइल. आणि दुसरं म्हणजे ह्युमस. आणि ह्युमसचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की मातीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती ह्युमसमुळे काय होते? वाढते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. कारण पहा, मातीने पाणी जर धरून ठेवलं ह्युमसमुळे तर काही दिवस त्या पिकाला पाणी नाही मिळालं तरी ते पीक चांगल्या प्रकारे पिकतं. बरोबर आहे का? हे ह्युमस आहे. म्हणजे ह्युमसमुळे जमीन सुपीक राहते.
त्याला पाणी कमी भेटलं तरी चालतं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याची वाढते, असे काही फायदे आहेत. 33 to 50% प्रेझेंट इन द फर्टाईल सॉइल. आणि पहा, एखादी माती आहे, सुपीक माती आहे. फर्टाईल सॉइल म्हणजे काय? सुपीक माती. सुपीक मातीमध्ये ह्युमसचं प्रमाण किती असतं असं जर तुम्हाला विचारलं तर किती सांगणार तुम्ही? 33 ते 50% असतं. त्यानंतर आहे फॉसिल फ्युल्स. आता हे फॉसिल म्हणजे काय? जीवाश्म. आणि फॉसिल फ्युल म्हणजे जीवाश्म इंधन. जसं की पहा, क्रूड ऑइल, पेट्रोलियम जर पाहिलं आपण, नॅचरल गॅस, हे सर्वचे सर्व काय आहे? फॉसिल फ्युल्स आहेत. आता यांचं फॉर्मेशन कसं झालं माहिती तुम्हाला? हजारो वर्षापूर्वी काय झालं की जमिनीमध्ये काही उलथापालट झाल्या, भूकंप म्हणा वगैरे, डायनासॉर सारखे महाकाय प्राणी जमिनीखाली गाडले गेले, बरोबर आहे का? किंवा आणखीन अन्य प्रकारचे प्राणी, वनस्पती हे जेव्हा जमिनीखाली गाडल्या जातात तर प्रचंड दाबामुळे त्यांचं रूपांतर हे फायनली कशामध्ये होतं? जीवाश्म इंधनामुळे होतं. आणि त्या फॉसिल फ्युल संदर्भात जर पाहिलं आपण, फॉर्म फ्रॉम रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड, म्हणजे जमिनीखाली जे गाडले गेलेले जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा सजीवांचं जे उरलेलं अवशेष म्हणा, बरोबर आहे का, त्यापासून तयार जे होतो इंधन, त्याला काय म्हणायचं आपण? फॉसिल फ्युल्स. आता फॉसिल फ्युल किंवा क्रूड ऑइलचे प्रोडक्ट्स काय काय आहे? काय काय मिळतं आपल्याला खनिज तेलापासून, है ना? खनिज तेल जर पाहिलं आपण, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, जो फॉसिल फ्युलचा एक पार्ट आहे, तर त्यापासून काय मिळतं? पेट्रोल, डिझेल, केरोसिन आपण रॉकेल सुद्धा म्हणतो, पहा, पॅराफिन, टार, वॅक्स, डांबर असेल, मेन असेल, असे बरेचसे प्रोडक्ट्स आपल्याला कशापासून मिळतात? क्रूड ऑइल पासून मिळतात. आणि क्रूड ऑइल हे काय एक प्रकारचं फॉसिल फ्युल्स आहे. आणि हे फॉसिल फ्युल कुठे आहे बरं? फॉसिल फ्युल का तयार झालं? कुठे तयार झालं? जमिनीच्या आत तयार झालं. येते लक्षात? म्हणून लँड जे आहे हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही हे पण लक्षात ठेवायचं, समुद्राच्या तळाशी जर पाहिलं आपण, हे ना, तिथे सुद्धा पेट्रोलियम पदार्थ सापडतात, परंतु तो एक वेगळी प्रोसेस आहे. ओके, ते आपण नंतरच्या इयत्तेमध्ये शिकू. फायनली पाहू आपण इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMD, है ना. आता हे कोणतं कार्य करतं ते आपण समजून घेऊ. त्यानंतर आपण पाहू इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMD ची स्थापना किंवा एस्टॅब्लिशमेंट ही केव्हा झाली आहे? 1875, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरच. इट स्टडी वेदर, म्हणजे जे आपलं काय म्हणतो त्याला, हवामान. तर हवामानाचं अभ्यास करण्याचं कार्य कोण करतो? IMD डिपार्टमेंट. ऑब्झर्व वेदर अँड मेक वेदर फॉरकास्ट, म्हणजे आपल्या आजूबाजूला हवा कशी राहणार, हवामान कोणत्या पद्धतीचं आहे, हे की नाही, तर याबाबतची माहिती आपल्याला देणारं डिपार्टमेंट कोणतं आहे? IMD. रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर, आणि हवामानामध्ये काही अचानक बदल होत असेल, जसं की आताचा बदल कोणता आहे? ग्लोबल वॉर्मिंग, है ना, वैश्विक तापमान वाढ, हा एक बदल आहे की ज्यामध्ये ग्लेशियर जे आहेत, तुम्हाला माहित असेल की काही टक्के पाणी हे बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे की नाही, 2.7%, बरोबर. 97% पाणी महासागरात आहे आणि फ्रेश वॉटर किती आहे? फक्त 0.3%. तर आता हे बर्फाच्या स्वरूपातलं जे पाणी आहे, त्याचे जे डोंगर आहे बर्फाच्या स्वरूपात, त्याला आपण ग्लेशियर म्हणतो. तर हे ग्लेशियर वितळणं हे काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग. तर अशा पद्धतीचे काही चेंजेस होत असेल. आणि दुसरं एक पृथ्वीचं डे बाय डे तापमान वाढायला कार्बनच्या उत्सर्जनमुळे, बरोबर. पण आता हे भूपृष्ठालगत जी तापमान वाढ व्हायली, हरितगृह वायूचा इफेक्ट म्हणतो आपण त्याला, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट. तर हे जे कार्बनचं उत्सर्जन आहे, तर अशा गोष्टीचं स्टडी करण्याचं काम हे कोण करतो? IMD. फॉरकास्ट रेन, आणि पर्जन्य, पाऊस केव्हा पडेल, किती प्रमाणात, है ना, कधी चक्रीवादळ येणार आहे का, या सगळ्या गोष्टीचं स्टडी कोणाकडून केलं जातं? IMD. आणि फायनली आहे स्टडी डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग. आणि आता सांगितलं जी वैश्विक तापमान वाढ व्हायली, तर या संदर्भात
काय डेव्हलपमेंट करता येईल, तर त्या संदर्भात स्टडी करण्याचं काम सुद्धा कोण करतो? IMD करत असतो. ओके, तशा पद्धतीची कार्य IMD ची आहे, ज्याचा फुल फॉर्म काय आहे? I म्हणजे इंडिया, M म्हणजे मेट्रोलॉजिकल आणि D फॉर डिपार्टमेंट. ओके.